प्रेमाची आपल्या संसाराची गाणी ठरली आहेत. किंबहुना मला वाटतं की मराठी माणूस ही गाणी ऐकत प्रेम करतो म्हणून आपले संसार 50 वर्ष 60 वर्ष 75 वर्ष टिकतात. नाहीतर सध्या फेविकॉलचे जोड लावला तरी सुद्धा काही उपयोग होत नाही आणि मग धुरंधर सारखा प्रश्न विचारावा लागतो, इश्क है या याशिक, मी कळत नाही. पण ही जी काय प्रेमाची एक व्याख्या आहे आणि मराठी माणसाचं प्रेम हे जे या भावगीतांशी त्याचं जोडलं गेलेलं नातं आहे, त्याला सुद्धा आशाताईने एक वेगळा आयाम दिला. म्हणजे बघा, आपलं सर्वसाधारण प्रेम कसं होतं. अशोक नायगावकरांची एक फार सुंदर कविता आहे. ते म्हणतात, मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. तर प्रेयसी झाले तर रोल नीट करायला पाहिजे ना. मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला, ती बिचारी खरकटी उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाखवल्या, मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या, ती म्हणाली दूध ते जाते तू. परतलो मग शेवटी आपल्या घराला. असं किती वेळ समुद्र किनारी फिरणार. परतलो मग शेवटी आपल्या घराला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. तर हा खरं तर मध्यमवर्गीय आपला संसार. पण आपल्या संसाराला, आपल्या प्रेमाला, आपल्या प्रणयाला धीट स्वर देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर मला वाटतं ते आशाताईंच्या स्वराने केलं. मराठी भाषा सुद्धा प्रणयाची भाषा, शृंगाराची भाषा होऊ शकते, हा प्रत्यय त्यांच्या स्वराने आपल्याला दिला. आणि तशीच धीट नायिका असलेलं हे गीत. आणि या गीताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संगीत आहे हेमंत भोसले यांचं, म्हणजे आशाताईंच्या सुपुत्रांचं. ऐकू.